अण्णा चला ना, यात्रेला जाऊया. असं मी सकाळपासून माझ्या वडिलांच्या मागे लागलो होतो. तसं आई पण वैतागून म्हणाली, अहो, एकदाचं त्याला यात्रेला नेऊन आणा, नाहीतर हा दिवसभर किरकिर करत बसेल. तसं वडील म्हणाले, ठीक आहे, आपण 5 वाजता जाऊ. आणि मी आनंदाने उड्या मारायला लागलो. त्यावेळी मी एकदम लहान होतो, म्हणजे साधारण 9-10 वर्ष माझं वय असेल. त्यावेळी गाड्यांची वगैरे एवढी सोय नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी वगैरे जायचं म्हटलं तर एस टीनं जावं लागायचं. पण आता शेजारच्या खेड्यामध्ये जायचं म्हणलं तर तो प्रवास एकतर आम्हाला चालत करावा लागायचा, नाहीतर सायकलवर करायला लागायचा. आता ज्या गावामध्ये यात्रा होती ते गाव आमच्या गावापासून 4 किलोमीटरच्या अंतरावर होतं. तिथं दत्ताचं एक जुनं मंदिर होतं आणि आज दत्त जयंती असल्यामुळं तिथं मोठी यात्रा भरायची. संध्याकाळी 6 वाजता फुलांचा कार्यक्रम व्हायचा. 6 वाजता फुलं पडली की आकाशामध्ये मोठ्या प्रमाणावर दारूगोळा उडवला जायचा, आतिषबाजी व्हायची. ते बघायला आम्हा लहान मुलांना खूपच आवडायचं. जवळजवळ 1 तासभराचा तो आतिषबाजीचा कार्यक्रम चालायचा आणि 7 नंतर महाप्रसादाच्या पंक्ती पडायच्या. अशी तिथल्या कार्यक्रमाची एकंदरीत रूपरेषा होती. सगळं आवरून साधारणतः 5 वाजता आम्ही घरातून बाहेर पडलो. अण्णांनी त्यांची सायकल काढली. त्यांनी मला मागच्या कॅरेजवर बसवलं आणि आम्ही घरातून बाहेर पडणार तेवढ्यात आई अण्णांना म्हणाली, अहो, येताना महाराजांचा अंगारा तेवढा आणायला विसरू नका. तसं मी आईला विचारलं, अगं आई, अंगारा कशाला? तशी आई हसत हसत म्हणाली, अरे बाळा, त्या अंगाऱ्यामुळं वाईट शक्ती आपल्या घरामध्ये येत नाहीत. त्यानंतर अण्णांनी सायकल चालवायला सुरुवात केली. रस्ता खूप कच्चा होता, तरी पण तो अण्णांच्या रोजच्या हाताखालचा असल्यामुळं अण्णा एकदम व्यवस्थित सायकल चालवत होते. आता जाताना सायकलवर मी अण्णांना बरेचसे प्रश्न विचारायला लागलो. अण्णा, मला यात्रेत काय घेता आणि आपण यात्रेत किती वेळ फिरायचं? तसे अण्णा म्हणाले, घेऊ आपण तुझ्यासाठी काही तर, पण आपल्याला जास्त वेळ तिथं करता येणार नाही. कारण परत येताना जर अंधार झाला तर आपण ज्या रस्त्याने चाललोय तो रस्ता खूप खराब आहे. रात्री 8-9 नंतर इथं रेल्वेच्या वेशीखाली भूतं फिरत असतात आणि आपण जर त्यांच्या फेऱ्यात अडकलो तर आपलं काही खरं नाही. म्हणून यात्रेत पटापट उरकायचं आणि आपलं काम झालं की लगेच आपल्या आपल्या घरी निघून यायचं. तसं मी अण्णांना म्हणालो, अण्णा, उगीच मला भीती दाखवण्यासाठी तुम्ही काहीही सांगू नका. भूतं वगैरे असं काहीच नसतं. आम्हाला शाळेत आमच्या गुरुजींनी तसं सांगितलंय. तसं अण्णा मोठमोठ्याने हसायला लागले. आता असंच गप्पा मारत मारत 10-15 मिनिटाचा प्रवास केल्यानंतर आमच्या पुढं एक मोठी कमान आली. त्या कमानीच्या वरून रेल्वे रोड जात होता. जुन्या काळातली इंग्रजांनी बांधलेली ती दगडी कमान होती. आणि जसं की अण्णा म्हणाले तसं त्या कमानीच्या बाजूचं वातावरण एकदम विचित्र होतं. मी भेदरून आजूबाजूला बघायला लागलो. आजूबाजूला खूपच दाट झाडं होती. त्यामध्ये काट्याची, चिल्लारीची, बाभळीची मोठमोठी झाडं होती. कमानीकडे जाताना थोडासा उतार होता आणि पुन्हा कमानीतून बाहेर पडलं की थोडा चढणीचा रस्ता होता. आणि या कमानीच्या आजूबाजूच्या चढ आणि उतारावर झाडांची संख्या ही खूपच जास्त होती. त्यामुळे तेवढ्याच जागेतून ये जा करताना लोक खूपच घाबरायची. आणि फक्त आमच्या अण्णांनी सांगितलंय म्हणूनच नाही, तर आमच्या 2-3 गावामध्ये सुद्धा या कमानीबद्दलच्या बऱ्याचशा अफवा पसरलेल्या होत्या. बऱ्याच जणांना तिथे भुताटकीचे अनुभव आले होते. कुणी तिथं उलट्या पायाची बाई बघितली होती, तर कुणी तिथे बिडी ओढणारा माणूस बघितला होता. अशा बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर लहानपणापासून आलेल्या होत्या. आता जसं आम्ही त्या कमानीच्या जवळ गेलो तसं त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यामध्ये घोळायला लागल्या. आत्ता आम्ही बरोबर कमानीच्या खाली पोचलो होतो. कमानी खालचा रस्ता एकदमच कच्चा होता. मोठमोठी दगडच होती.
तिथं आम्हाला उतरूनच जावं लागणार होतं. अण्णांनी सायकल थांबवली आणि मला कॅरेजवरून उतरायला सांगितलं. मी कॅरेजवरून खाली उतरलो आणि अण्णा पुन्हा हाताने सायकल ढकलत ढकलत पुढं न्यायला लागले. त्या कमानी खालून बाहेर पडल्यानंतर पुन्हा जरासा बऱ्यापैकी मातीचा रस्ता लागला आणि अण्णांनी पुन्हा मला सायकलवर बसवलं. जवळजवळ अर्ध्या तासाचा प्रवास केल्यानंतर आम्ही साधारणतः 5:45 वाजता जाधववाडीला पोचलो होतो. कारण ही यात्रा जाधववाडीलाच भरली होती. अण्णांनी यात्रेच्या बाहेरच कमी गर्दीच्या ठिकाणी त्यांची सायकल लावली आणि सायकलची पिशवी त्यांनी त्यांच्या हातात घेतली. दुसऱ्या हाताने त्यांनी माझा हात पकडला आणि ते मला घेऊन यात्रेकडे निघाले. आता हळूहळू आम्ही बाजारपेठेत पोचलो. मी इकडं तिकडं झगमगणाऱ्या त्या दुकानांकडे बघत होतो. प्रत्येक गोष्ट मनामध्ये भरत होती. तेवढ्यातच बाजारपेठेत मांडलेल्या त्या हॉटेलमधल्या खमंग भज्याचा वास माझ्या नाकाजवळ दरवळला. तसं माझ्या पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. बाजारपेठेतून पुढे गेल्यानंतर पुढं दत्त महाराजांचं मोठं मंदिर होतं. त्याला खूप मोठी विद्युत रोषणाई केलेली होती. मी क्षणभर भान हरपून त्या मंदिराकडे बघत होतो. दर्शनासाठी खूपच मोठी रांग लागलेली होती. अण्णा मला घेऊन त्या रांगेमध्ये उभे राहिले. तेवढ्यात फुलं पडायचा टाईम झाला आणि देवाची आरती चालू झाली. 15 मिनिटाची आरती झाल्यानंतर अचानक आकाशामध्ये आतिषबाजी व्हायला लागली. दर्शनाची रांग आता हळूहळू पुन्हा एकदा पुढं सरकायला लागली. 15-20 मिनिटामध्ये आमचा दर्शनाचा नंबर आला. आम्ही दोघांनी दर्शन घेतलं आणि पुन्हा दुसऱ्या वाटेने आम्ही मंदिराच्या बाहेर पडलो. पुन्हा एका मोकळ्या जागेमध्ये मी आणि अण्णा जाऊन उभे राहिलो. तेवढ्यात अचानक लोकांची पळापळ चालू झाली. लोक मोकळ्या मैदानामध्ये एका ओळीने बसायला लागले. तसं सगळ्यांच्या लक्षात आलं की महाप्रसादाची रांग बसायला लागलेली आहे. तसं अण्णांनी मला ओढत ओढत तिकडं नेलं. आम्ही दोघंजण पहिल्याच पंक्तीला बसलो. वाढप्यांची एकच घाई उठली. एक जण पत्रावळ्या वाटत होता, एक जण द्रोण वाटत होता, एक जण शिरा, एक जण भात आणि त्यावेळी दुसरा एखादा बुंदीचं टोपलं पळवत होता. सगळ्यांमध्ये एक प्रकारचा उत्साह भरलेला होता. मी आवडीनं तो सगळा महाप्रसाद संपवला. पोट एकदम गच्च भरलं. त्यानंतर आम्ही पुन्हा यात्रेतल्या बाजारपेठेमध्ये शिरलो आणि मी आता बाजारपेठेतली ती झगमगती दुकानं इकडून तिकडं बघत पुढं पुढं सरकायला लागलो. तसं मला त्या बाजारपेठेतल्या एका दुकानावर एक गलोल दिसला. तो गलोल मला खूपच आवडला. मी अण्णांना म्हणालो, अण्णा मला हा गलोल द्या ना. तसं अण्णांनी खिशातले आटाणे काढले आणि आटाण्याला तो गलोल घेऊन मला दिला. मला खूपच आनंद झाला. पुन्हा एका हॉटेलाजवळ आम्ही थांबलो आणि तिथं अण्णांनी घरी नेण्यासाठी अर्धा किलो भजी आणि जिलेबी घेतली. थोडं पुढं गेल्यानंतर अण्णांनी प्रसाद म्हणून तिथल्या चिरमुऱ्याचा बत्ताशाचा एक पुडा घेतला. अण्णा आता खूपच घाई करायला लागले होते, कारण अंधार खूपच पडलेला होता आणि आता आम्ही घराकडे जायला निघालो होतो. तेवढ्यात आईनं मगाशी सांगितलेलं माझ्या लक्षात आलं. मी अण्णांना म्हणालो, अण्णा आईनं तुम्हाला अंगारा आणायला सांगितला होता, तुमच्या लक्षात नाही का? तसे अण्णा म्हणाले, अरे बरं झालं आठवण केलीस, थांब 2 मिनटं, मी लगेच मंदिरातून अंगारा घेऊन येतो. अण्णा लगेच तिथून लगबगीने गेले आणि 5 मिनिटामध्ये त्यांच्या हातामध्ये एक पुडी घेऊन आली. त्यानंतर आम्ही हळूहळू यात्रेच्या त्या गर्दीतून बाहेर पडलो. 5-10 मिनिटातच आम्ही आमच्या सायकलजवळ येऊन पोचलो. अण्णांनी त्यांची सायकल काढली. मी कॅरेजवर बसलो आणि अण्णा पुन्हा सायकल चालवायला लागले. मी आता सारखं मागं वळून ती लांब जाणारी यात्रा बघत होतो. ते क्षण माझ्या डोळ्यामध्ये साठवायचा प्रयत्न करत होतो. आणि आता एका मोठ्या वळणावरून पुढे गेल्यानंतर ती यात्रा आणि तिथली आतिषबाजी आता पूर्णपणे दिसेनाशी झाली होती. आणि आता आमच्या बाजूला होता तो म्हणजे फक्त घनदाट काळोख. रातकिड्यांची किरकिर वाढली होती. आजूबाजूला बऱ्याच प्रमाणात ऊस वगैरे असल्यामुळं कोल्ह्यांच्या ओरडण्याचा पण एक विचित्र आवाज सारखा कानावर येत होता. मधूनच कुठून तरी लांबून
एखादं कुत्रं रडायचं तसं माझ्या काळजाचा ठोकाच चुकायचा. एक 15-20 मिनिटाचं अंतर कापून पुढे गेल्यानंतर अचानक उतारा लागला आणि माझ्या लक्षात आलं की आता ती रेल्वे रुळाखालची कमान आलेली असणार. आणि त्या कमानीचा विचार मनात आला तसं माझ्या अंगाला कापरं भरलं. आता आम्ही जसं त्या उतारावरून थोडंसं खाली गेलो तशी आजूबाजूची ती दाट झाडं आता चांगलीच दाट झाली आणि आता तो कमानीखालचा कच्चा रस्ता आला जिथं मोठमोठी दगडं होती. अण्णांनी सायकल थांबवली आणि मला उतरायला सांगितलं. अण्णा पण सायकलवरून उतरले आणि अण्णा हळूहळू दगडं चुकवत चुकवत सायकलचं चाक त्या रस्त्यावरून पुढं काढायचा प्रयत्न करत होते. अंधारामुळे त्यांना व्यवस्थित रस्ता जरी दिसत नसला तरी रस्ता हाताखालचा असल्यामुळं ते व्यवस्थित पुढं चाललेले होते. आणि तो क्षण आला. आम्ही बरोबर त्या कमानीच्या खाली पोचलो. तसं तिथलं वातावरण अचानकच बदललं. खूपच विचित्र आणि वेगवेगळे आवाज तिथे यायला लागले. त्या आवाजाने मीच नाही तर अण्णासुद्धा कावरेबावरे झाले. अण्णा थोडेसे चाचपडले आणि त्यांनी मला थोडंसं पुढं ओढून घेतलं आणि अचानक कमानीखालच्या एका दगडाला आमची सायकल धडकली आणि सायकल जाग्यावर थांबली. तसं अण्णांनी सायकलचं स्टँड लावलं. अण्णांनी माझा हात त्यांच्या हातातून सोडवला आणि काहीच न बोलता ते रस्त्याच्या कडेच्या एका झुडपाजवळ जाऊन उभे राहिले. मला क्षणभर वाटलं की ते लघवीला वगैरे गेलेले असतील, म्हणून मी 2 मिनटं तिथंच थांबलो. पण मला एकट्याला अशा ठिकाणी असं एकटं सोडून अण्णा कसे जाऊ शकतात याचं मला थोडंसं आश्चर्य वाटलं. मला खूप भीती वाटायला लागली, म्हणून मी अण्णाच्या दिशेने पुढं चाललो. आणि मी पुढं जाऊन बघतोय तर काय, अण्णा त्या झुडपाजवळ जाऊन एकटक कोणत्या तरी गोष्टीकडे बघत होते. त्यांच्या शरीरामध्ये कसलीच हालचाल नव्हती. मी हळूच त्यांच्या मागं जाऊन उभं राहिलो आणि त्यांना हाक मारायला लागलो, अण्णा, अण्णा. पण अण्णांकडून मात्र मला कोणताच प्रतिसाद येत नव्हता. मी आता थोडासा पुढं गेलो आणि अण्णांचा हात माझ्या हातात धरून ओढण्यासाठी मी त्यांच्या हाताला स्पर्श केला. तसं मला असं जाणवलं की अण्णाचे हात एकदम थंड पडलेले आहेत, एकदम बर्फासारखे. मला कळतच नव्हतं की अण्णांचे हातपाय एवढे थंड का पडले असतील. तरी पण मी अण्णांचा हात पकडून त्यांना ओढायचा प्रयत्न करत होतो, पण ते मात्र माझ्याकडे कसलंच लक्ष देत नव्हते. जणू काही ते कोणत्या तरी गोष्टीकडे बघून संमोहित झालेले असावेत. आता माझ्या मनात प्रश्न पडला की अण्णा एकटक अशा कोणत्या वस्तूकडे बघायला लागलेत की त्यांना जागेचं आणि माझंसुद्धा भान नाही. आणि हे जाणून घेण्यासाठी मी थोडंसं पलीकडच्या बाजूला गेलो आणि अण्णांच्या नजरेकडे बघितलं आणि अण्णाची नजर ज्या जागेवर खिळली होती त्या जागेकडे बघितलं आणि समोरचं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण ज्या ठिकाणी अण्णा बघत होते त्या ठिकाणी मला पांढरं काहीतरी दिसलं. ते थोडंसं लांब होतं, पण ते एकदम स्पष्ट दिसत होतं. मी माझे डोळे जरासे माझ्या हातांनी चोळले आणि ते व्यवस्थित बघायचा प्रयत्न करायला लागलो. त्यावेळी माझ्या लक्षात आलं की ती एका बाईची आकृती आहे. मला तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता, पण तिच्या साडीवरून माझ्या लक्षात आलं होतं की ती बाई आहे. भीतीची एक लहर माझ्या सर्वांगातून गेली. अंगाला कंप सुटला. मी जाग्यावर लटलट कापायला लागलो. हातपाय थंड पडले. प्राण एकदम कंठाशी आला होता आणि मी भेदरून अण्णांचा हात धरून जोरजोराने ओढत होतो. पण अण्णा मात्र एकदम मूर्तीसारखे एकटक त्या बाईकडे बघत होते. आणि आता मी घाबरतच त्या बाईकडे बघितलं तर मला असं जाणवलं की ती बाई हळूहळू पुढं सरकायला लागलेली. आता मात्र माझं धाबच दणाणलं. मला काय करावं ते सुचत नव्हतं. तसं त्या बाईचा चेहरा मला एकदम स्पष्ट दिसला. एकदम पांढरा शुभ्र चेहरा होता. अंगावर पांढरी साडी. एकदम स्पष्ट जरी दिसत नसली तरी एखाद्या धुरासारखी तिची आकृती होती. मी माझी नजर हळूच तिच्या पायाकडे वळवली आणि तिचे पाय बघून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला.
कारण तिचे पाय पूर्णपणे उलटे होते, टाचा पुढं होत्या आणि पायाची बोटं मागं होती. माझं शरीर घामानं ओलंचिंब झालं. मी भीतीनं तसाच गोठून गेलेलो होतो आणि अचानक माझी नजर तिच्या चेहऱ्याकडे गेली. त्यावेळी मला असं जाणवलं की तिची नजर अण्णांच्या डोळ्यावर खिळलेली होती आणि माझ्या लक्षात आलं की तिनं नजरेनं अण्णांना संमोहित केलेलं आहे. आत्ता माझ्या लक्षात आलं की या परिस्थितीमध्ये मलाच काहीतरी करावं लागणार आहे. मला आईनं सांगितलेली एक गोष्ट आठवली. ज्यावेळी आपल्याला भूत किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा समोर दिसेल त्यावेळी आपले डोळे झाकून घ्यायचे आणि आपल्या मनामध्ये देवाच्या नावाचा जप करायचा. तसं मी झटकन माझे डोळे झाकले आणि हात जोडून मनातल्या मनात देवाच्या नावाचा जप करायला लागलो. तसं जड झालेलं अंग हळूहळू ढिल्लं पडत चाललं. माझी गेलेली चेतना पुन्हा एकदा परत यायला लागली. मेंदू थोडासा काम करायला लागला आणि अचानक माझ्या डोक्यात आलं की आपण मंदिरातून आणलेला अंगारा सायकलला अडकवलेल्या पिशवीमध्येच आहे. तसं मी झटकन सायकलकडे पळत सुटलो आणि सायकलच्या हँडलला अडकवलेल्या त्या पिशवीमध्ये हात घालून मी सगळ्यात खाली ठेवलेली ती अंगाऱ्याची पुडी बाहेर काढली आणि ती पुडी घेऊन मी घाबरत घाबरत पुन्हा अण्णांच्या बाजूला येऊन उभा राहिलो. मी आता थरथरत्या हाताने ती अंगाऱ्याची पुडी उघडली आणि त्यातला अंगारा मी माझ्या उजव्या हाताने घेतला आणि तो अण्णांच्या कपाळाला लावला. तसं अण्णा धाडकन खाली पडले. अण्णावरचं तिचं संमोहन आता संपलेलं होतं. अण्णा आता चाचपडत उठले. अण्णांना सगळा प्रकार आता लक्षात आला होता. पण आता मी तिच्या तावडीतून अण्णांना सोडवल्यामुळं ती माझ्याकडे रागाने बघायला लागली आणि आता ती मला संमोहित करणार. तेवढ्यात अण्णा मला म्हणाली, विजू, तिच्या डोळ्यांमध्ये बघू नको. आणि लगेच मी माझी नजर दुसरीकडे वळवली. मी तिच्याकडे बघतच नव्हतो. मी पटकन त्या पुडीतला अंगारा माझ्या उजव्या हाताच्या तळ हातावर घेतला आणि त्यावर जोराने फुंकर मारली. तशी ती बाई मोठमोठ्याने चित्कारायला लागली, जसं की तिच्या अंगावर कुणीतरी विस्तव फेकलेला असावा. ती मोठमोठ्याने चित्कारत त्या दाट झुडपांमध्ये कुठंतरी निघून गेली. मी मात्र अजून भीतीने गोठून तसा तिथंच उभा होतो. आता अण्णा उठून माझ्याजवळ आले. त्यांनी माझ्या हातातली ती पुडी घेतली आणि ती पुन्हा माझ्या खिशामध्ये टाकली. दोघांना पण कळलं होतं की आपण कोणत्या प्रसंगातून गेलेलो आहे. अण्णा मला ओढत ओढतच सायकलजवळ घेऊन गेले. पटकन आम्ही सायकल त्या चढणीच्या रस्त्यावरून बाहेर काढली आणि अण्णांनी मला आता सायकलच्या पुढच्या नळीवर बसवलं आणि अण्णा जोरजोराने पायंडल मारत सायकल घराच्या दिशेने पळवायला लागले.